आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। शुक्रवार दोपहर शिंदे ने कासरवडावली से गायमुख तक चल रहे सड़क निर्माण कार्य का अचानक निरीक्षण किया। उनके साथ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिला कलेक्टर श्री कृष्ण पंचाल और प्राधिकरण के अन्य अधिकारी मौजूद थे। गायमुख घाट के लिए एक ब्लॉक लिया गया था। बार बार मरम्मत के बावजूद यहां सड़क की हालत खराब होती जा रही थी। नीचे बेस में WBM डाला गया है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि सड़क DBM के रूप में टिकेगी और अंत में इसमें मैस्टिक डाला जाएगा। इस सड़क पर भारी वाहनों का आवागमन होता है, इसलिए यह सड़क महत्वपूर्ण मानी जाती है। सड़क के इस तरफ पानी की निकासी के लिए एक ढांचा बनाया गया है। सड़क का काम पूरा होने के बाद इस जगह पर ट्रैफिक जाम नहीं होगा। ठाणे से युसुफपुरी की रिपोर्ट। खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता, म्हणून आता हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतलाय आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो WBM करतो ना आपण खाली। WBM ने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर DBM होईल। DBM नंतर त्याच्यावर 4 इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल आणि त्याच्यावरून हेवी व्हेइकल सगळे जातात, अहमदाबादहून येणारे आणि JNPTतून येणारे, त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतोय की पूर्ण रस्ता पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून DBM करून त्याच्यावर मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक मार्ग ते काढतायत, जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित। आणि इथली ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना केलेला आहे। 60 मीटरचा रस्ता मंजूर आहे, त्याचं पुढचं जे काही DPR आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर 60 मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल। परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होते आहे आणि म्हणून याला प्रायोरिटी आपण देतोय की हा रस्ता चांगल्या क्वालिटी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी आहे। कलेक्टर स्वतः इकडे आलेत आणि कलेक्टरना मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा, हा कोडबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा, प्रायोरिटी त्याला द्या। म्हणून ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी पोलीस आयुक्त देखील आले होते, महापालिकेचे आयुक्त आले होते, संबंधित PWDचे अधिकारी होते आणि इथले मीरा भाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या, त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे, काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन आणि मग स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत। हा रस्ता आता व्यवस्थित अगदी क्वालिटीचा करू, मास्टिक केल्यामुळे हा रस्ता टिकेल।